श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की माझ्या संध्याकाळच्या ज्या सेवा करते मी त्या सेवा शेअर करणारे बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या की संध्याकाळी काय काय सेवा करतात तुम्ही। तर संध्याकाळी सगळ्यात पहिले चारी सांजेला दिवा वगैरे लावून घ्यायचा, तुळशीपाशी दिवा लावायचा, आपल्या उंबरठ्यावरती एक दिवा आणि देवघरामध्ये। तर त्यानंतर लगेच जे काही मी सकाळी फुले वगैरे देवांना अर्पण केली होती ती मी काढून घेतली सगळी, कारण की ती फुलं सुकून जातात संध्याकाळपर्यंत आणि ती तशीच ठेवायला नको म्हणून मी ते काढून घेत असते। इथे अगरबत्ती वगैरे लावली, धूपदीप लावा तुम्ही संध्याकाळच्या वेळेला। आणि संध्याकाळी माझ्या ह्या सेवा ज्या मी कधी सकाळी करते कधी संध्याकाळी, पण फक्त ज्या रामरक्षा असो किंवा मग जप असो हे संध्याकाळीच असतं आणि तारक मंत्र। तर सगळ्यांना एकच सांगेल की असं नाही आहे की फक्त सकाळी सेवा कराव्या आणि संध्याकाळी काही सेवा नसतात, असं काही नाही आहे। संध्याकाळीही आपण सेवा आरती नैवेद्य सगळं केलं पाहिजे आणि हे आमच्या घरात दररोजचं आहे। संध्याकाळी नाही कुठल्या सेवा असल्या तरी एक माळ जप आणि एक वेळा तारक मंत्र हे नेहमी असतंच। तर आता तारक मंत्र मी पाण्यावरती हात ठेवून म्हणत आहे, कारण की हे पाणी खूप लाभदायक आहे। याचा मी एक फुल डिटेल व्हिडिओ बनवला आहे, पण तुमची इच्छा असेल ते मी परत बनवेल। आणि त्यानंतर आपल्याला मी वाचते हनुमान चालीसा, कारण की हनुमान चालीसा ही खूप प्रभावी आहे। आपण हनुमानजींची मूर्ती वगैरे घरात ठेवू नाही शकत, कारण ते ब्रह्मचारी होते आणि स्त्रियांनी हनुमानजीची पूजा करू नये असं म्हणतात। त्यामुळे आपण देवघरात नाही ठेवू शकत, पण आपण त्यांची सेवा करू शकतो। तर इथे हनुमान चालीसा मी दररोज वाचतेच, दिवसातून एकदा का होईना हनुमान चालीसा आमच्या घरामध्ये असतेच। आणि स्वामींचा जप तर मी आता हे फास्ट फॉरवर्डमध्ये केलेलं आहे, नाहीतर जप मी एकदम हळुवारपणे करायचा असतो। आणि त्यानंतर आता माझ्या बाकीच्या सेवा, सगळ्यात पहिले माझं माळ जप असतो, त्यानंतर हनुमान चालीसा असते आणि नित्यसेवेच्या पुस्तकातलं माझं सगळ्यात अगोदर असतं कालभैरव अष्टक, त्यानंतर रामरक्षा। हे झाल्यानंतर सगळं एक वेळा व्यंकटेश स्तोत्र वाचते मी आणि याच्यामध्ये ज्या काही वाराप्रमाणे सेवा दिलेल्या असतात त्या होत असेल तर एखाद्या वेळी करत असते। आणि सगळ्यात अगोदर तर स्वामी स्तवन म्हणून घेते, आरती करते स्वामींची, जे काही मंत्र वगैरे दिलेले आहे ते मंत्र वगैरे म्हणते। एवढं सगळं माझं नित्यसेवेच्या पुस्तकामधून वाचणं होतं। आणि त्यानंतर स्वामी चरित्राचं एक पाठ करते, किंवा मग पाठ होणं शक्य नसेल तर 3 अध्याय वाचून घेते किंवा 7 अध्याय वाचते। आणि त्यानंतर आता मी बऱ्याच दिवसांनी एक सेवा चालू केलेली आहे की गुरुचरित्र पारायणाचा एक अध्याय मी दररोज वाचते। तर आता माझा 5वा अध्याय चालू आहे आज। आणि वाचायचं कसं की सगळ्यात पहिले आपण जसं पारायणाला सुरुवात करतो स्वामी स्तवन, मग गायत्री मंत्र, स्वामी समर्थ मंत्र, अथर्व शीर्षक, हे सगळं वाचूनच मी अध्याय वाचायला सुरुवात करते। हे सगळं वाचते आणि त्यानंतर मग गुरुचरित्राला जो माझा अध्याय चालू आहे तो पूर्ण अध्याय वाचून घेते। आणि नियम वगैरे मी काही पाळत नाही याचे, कारण की आपण काही पारायण माझं संकल्पयुक्त नाही आहे, फक्त एक स्वामींसाठी सेवा म्हणून एक सेवा घडावी आपल्याकडून, तर ही सेवा करते। आणि मध्ये मी 14वा आणि 18वा जो अध्याय असतो गुरुचरित्राचा तोही वाचन करत होते, पण आता सध्या मी पूर्ण गुरुचरित्रच वाचायचं ठरवलेलं आहे। आणि संध्याकाळच्या वेळेला आपले स्वामी बघा किती छान दिसतात। आणि हो, मूर्तीच्या बाऱ्यामध्ये मला खूप वेळा विचारलं, तर आपली मूर्ती आता प्रगट दिनाच्या आत येईल असं वाटतंय मला। तर चालू आहे माझे प्रयत्न की लगेच प्रगट दिनापर्यंत आणायची। आणि ह्या सगळ्या सेवा माझ्या होतात। तर ह्या सेवा झाल्या की माझी सगळ्यात अगोदर मी आरती म्हणून घेते, आणि आरतीला संध्याकाळी कर्पूर आरती असते माझ्याकडे। तर इथे आरती वगैरे करते मी, घंटी वाजवत होते, डबल परत लक्षात आलं की बाळ झोपलेलं आहे म्हणून घंटी ठेवून दिली आणि फक्त आरती करायला घेतली। तर संध्याकाळी आरती पंचप्राण हे आतुर झाले करण्यात व आरती, ही आरती दररोज घेत असते मी संध्याकाळी। आणि आरती करणं खूप गरजेचं आहे। आपण 108 आरत्याचं महत्त्व सगळ्यांना माहिती आहे। आपण केंद्रात जाऊन 108 आरत्या नाही करू शकत, कारण की आमच्या घरापासून केंद्र खूप लांब आहे। आणि इव्हन ज्यांच्या घराजवळ केंद्र नसेल त्यांनीसुद्धा घरीच तुम्ही दररोज सकाळ संध्याकाळ आरती करत जा, तेवढंच मन शांती लाभते, घरातलं वातावरण पवित्र होतं आणि मेन म्हणजे आपली स्वामींची सेवा घडते असं तरी। आणि माझं भरपूर दिवस झालं तशी मी नेहमी स्वामींची आरती करत असते, जशी सेवेत आले तशी सकाळ संध्याकाळ आरती ही आमच्या घरामध्ये होतेच। मी नाही, एखाद्या वेळेस माझं नाही जमलं तर गायत्री करते, असं आरती म्हणजे आरती हुकत नाही आमची, आरतीला कधी खंड पडत नाही, त्यामुळे आरती नेहमीच होते आमची।
तर इथे आता आरती वगैरे झाली होती माझी आणि स्वामींकडे जे आपण इच्छा मागतो तर असं होतं कधी कधी की स्वामींकडे इच्छा काही मागायची गरजही पडत नाही. तर त्यानंतर आरतीचं ताट वगैरे मी ठेवून दिले आणि आता ह्या पाण्याचं, तर हे पाणी मी तारक मंत्राचं केलेलं आहे, खूप प्रभावी आहे. तुम्ही हे एकदा घरी नक्की करून बघा. छान मस्त झाले आहेत. जशा जमत तशा करते, दिवसभरात करते किंवा मग नाही जमलं दिवसभरामध्ये तर संध्याकाळी करत असते. तर असं तुम्ही सेवा करा. आता महाराजांचा प्रगट दिन येतोय, त्या प्रगट दिनाच्या ज्या काही सेवा आहे, जे व्हिडिओ आपले येणार आहे तेही उद्यापासून स्टार्ट होतील. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.